नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बनवणार आहोत ग्रीन चिकन. ही एकदम पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे. झटपट पटापट. तर बघा, आता मी घेतले आहेत पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि आपलं जे अर्धा किलो चिकन. यासाठी मी 2-3 कांदे जे मीडियमचे छोट्या साईजचे असतात ते कापून घेतले. हे सगळे जिन्नस आहेत ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. ते फिरवून घेतल्याच्या नंतर जो कांदा असतो तोही आपल्याला मिक्सरलाच लावून घ्यायचा आहे आणि ज्याची पेस्ट अशी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि ती आपल्याला चिकनला लावायची आहे. तर बघा, ही कांद्याची मी पेस्ट बनवून घेतली. अशी छान अशी मऊसर पेस्ट बनवून घ्यायची जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीला घट्टसरपणा येईल. नंतर बघा, हे चिकन मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकले. जास्त हळद नाही टाकायची कारण की आपल्याला ग्रीन चिकन बनवायचं आहे. मग त्यानंतर जी पेस्ट बनवली होती अद्रक, लसूण, नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आणि कांदा, या सगळ्यांची जी पेस्ट होती ती मी या चिकनला छान अशी लावून घेतली आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी जे भांड्याचं होतं तेही मी यात टाकून घेतलं आहे. त्यानंतर बघा, हे झाकून 20 मिनिट तरी ठेवून द्यायचं जेणेकरून त्यामध्ये मुरतील मसाले. त्यानंतर एक कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर गरम मसाले टाकायचे. त्यामध्ये तेजपान आणि लवंग आणि मिरे टाकले आहेत मी. त्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं, जे मसाला लावून ठेवलेलं, ते आपल्याला टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर जर त्याला तेल सुटेपर्यंत हे परतायचं. छान परतून बघा, ह्याचा छान असा वास सुटतो आणि नंतर मग आपल्याला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही वापरा. थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार. त्यानंतर यामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्याच्या नंतर जशी आपल्याला घट्टसर ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. मला थोडंसं जास्त पाहिजे होतं म्हणून मग भातावर खाण्यासाठी त्यासाठी मी जास्त पाणी टाकलं. तुम्ही घट्टसर ही ग्रेव्ही टाईपमध्ये बनवू शकता. आणि मीठ टाकून घ्यायचं आणि झाकून छान शिजवून घ्यायचं. बघा, असं छान आणि सुंदर असं चिकन तयार आहे. चवीला अप्रतिम लागतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.